हरे कृष्ण. मी आणि व्रत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात गेलो होतो. त्यासाठी आम्ही ठाणा स्टेशनवरून जव्हार बस पकडली होती. जी बस आम्हाला वडवली फाट्याजवळ सोडलं. वडवली फाट्याजवळून शेअरिंग ऑटो आणि जीप मिळते, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ सोडते. आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी इथे आलो होतो. आणि तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 6 जून स्वराज्य, शौर्य, स्वाभिमानाचा हा गौरवशाली दिवस आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहावा. आणि मी आणि व्रजने छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, तुळजाभवानी मातेचं दर्शन करून झाल्यावरती आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलो. आणि तिथे फर्स्ट फ्लोअरला असे स्टॅच्यू होते, जिथे आम्ही फोटो वगैरे काढून घेतले. त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये गेलो, जिथे मावळ्यांचे स्टॅच्यू वगैरे होते. आणि खूप छान वाटतं मंदिराच्या बाहेरचं परिसर बघायला. त्यानंतर आम्ही मंदिराच्या आतील परिसरामध्ये आलो, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती फोटो आणि माहिती दिलेली आहे. जसं की तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिलेली आहे. हिरकणी कशी गड उतरून आलेली आहे. एक माता आपल्या बाळासाठी काहीही करू शकते. महाराणी ताराबाईंनी कसं युद्ध सांभाळलं आणि त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाला कसं मारलं, ह्याचे फोटो आणि माहिती दिलेली आहे. महाराजांनी जे शस्त्र युद्धामध्ये वापरलं, जसे की तलवार, वाकणर, ढाल, चिलखत, अंगवस्त्र, हे सर्व देखील इथे दाखवलेलं आहे आणि माहिती दिलेली आहे. आज महाराजांमुळेच आपल्या दारामध्ये तुळस आहे, मंदिरामध्ये भगवंत आहे आणि आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत. हे सर्व महाराजांमुळे शक्य झालं. आणि त्यासोबतच महाराजांचं तिथे एक गिफ्ट शॉप देखील आहे, जिथे महाराजांचे फोटोज आहेत, मूर्ती आहे, किचन वगैरे आहे. आणि ब्रजला तिथे महाराजांची एक मूर्ती आवडल्यामुळे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही एक मूर्ती देखील घेतली आणि त्यांच्या चरित्रावरती तिथे ग्रंथ देखील लिहिलेला आहे. आणि त्यांच्याबद्दलची सर्व माहिती इथे आपल्याला बघायला मिळते. म्हणून मी आणि ब्रज महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या दिवशी त्यांच्या मंदिरामध्ये आलो, जिथे त्यांच्याबद्दलची सर्व माहिती मिळाली, त्यांच्याबद्दल बोलायला मिळालं, त्यांचं दर्शन करायला मिळालं.